नाशिकसह 5 जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या शिक्षक आमदार मतदान प्रक्रियेत प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघडकीस आलेला आहे। नाशिकमधील बीडी भालेकर विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथील केंद्रावर शिक्षक मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आता दिसते आहे। एकेका वर्गात 1200 मतदारांची यादी दिली गेल्याने तसेच दुपारनंतर मतदारांची संख्या वाढल्याने हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे। याबाबत महिला मतदारांसह पुरुषांमधील ज्येष्ठ मतदार आदींनी याबाबत रोष व्यक्त केलाय। याबाबत महाराष्ट्र माझाशी बोलताना मतदार म्हणाले, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये प्रशासनाचा एक ढिसाळ कारभार आपल्याला इथं बघायला मिळतो आहे। आता आपण आहोत नाशिकच्या मखमलाबादच्या शिक्षक मतदारसंघाच्या केंद्रावरती। आपण पाहू शकतो या ठिकाणी महिला मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। एकंदरीतच प्रशासनाने सुट्टी जरी जाहीर केलेली असली तरी एकेका मतदार केंद्राच्या एकेका वर्गावरती 1200 मतदारांची यादी देण्यात आलेली होती। साधारणतः दुपारनंतर मतदारांनी गर्दी केल्यामुळे इथं आपण पाहू शकतो एका मोठ्या संख्येने मतदार आता इथं उभे आहेत। यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, काहींचे इथं ऑपरेशन झाल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। परंतु एकंदरीतच इथं मतदारांची जी गर्दी आपण बघतो आहोत तर या ठिकाणी शासनाचा कुठेतरी एक ढिसाळ कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावरती इथं गर्दी आहेत। उमेदवारांची देखील त्यांची समजूत काढताना दमछाक होते आहे। एकंदरीतच ही दमछाक आपण बघत असताना प्रशासनाने नियोजन करायला हवे होते। मोठ्या प्रमाणावरती इथं गर्दी झालेली, दुपारची वेळ आहे, ऊन तापलेलं आहे, कुठल्याही प्रकारचा इथं मंडप नाही आहे। पावसाचे दिवस असूनसुद्धा इथं आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारची शेडची व्यवस्था मतदारांकरता करण्यात आलेली नाही। शिक्षक मतदार मोठ्या प्रमाणावरती इथं मतदानाला येणार असूनसुद्धा याप्रमाणेची ही व्यवस्था असल्यामुळे एक प्रकारे शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होतो आहे। मला शिक्षक देखील आहेत। ताई, तुम्ही केव्हापासून मॅडम केव्हापासून तुम्ही इथं इलेक्शन? मी सकाळी 12:30 पासून आलेली आहे। आता 3:30 वाजतात आहे, तरी थोडीच रांग फिरलेली फक्त। आणि अडचणी तुम्हाला इथं येत आहे? ऊन खूप आहे आणि खूप गरम पण होतोय आणि अजिबात रांग हलत नाही। मधून जातात आहे काही लोक, मध्येच शिरताय मध्ये। मग आम्ही काय करा? 11:30 पासून उभे आहे आम्ही। 11:30 वाजेपासून मतदानासाठी काय प्रॉब्लेम येतात, काय अडचणी आहेत? प्रॉब्लेम म्हणजे रांग हलतच नाही पुढे आणि कोणी बाहेर मागून आले का ते मध्ये शिरतात। मॅडम, काय नेमकी अडचण आहे, काय म्हणतात? माझं असं म्हणणं होतं की नियोजन असं करायला पाहिजे होतं सर, की नाशिक रोड एरिया आहे तिकडे एखादं बूथ ठेवायला पाहिजे होतं। सिडको एरिया आहे तिकडे एखादं बूथ ठेवायला पाहिजे होतं। एरिया वाईज बूथ ठेवले असते तर एवढी गर्दी एका ठिकाणी झाली नसती आणि शिक्षकांची एवढी वाताहत झाली नसते असं मला वाटतंय। तुम्ही साधारणतः किती वाजेपासून मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी आहात? आणि 1 वाजता इथं आलेलो आहोत। दुपारी 1 वाजेपासून? हां, दुपारी। आपण पाहू शकतो या ठिकाणी दुपारी 1 वाजेपासून आलेल्या महिला आता 3:30 जवळपास 3:30-4 वाजत आलेले आहेत तरीसुद्धा त्या रांगेत उभ्या आहेत। काही सिनियर सिटिझन्स आपले ते आपण पाहू शकतो। आपण अजूनही महिलांशी बोलूयात। ताई, किती वाजेपासून तुम्ही मतदान प्रक्रियेमध्ये उभे आहात? आम्ही 2 वाजेपासून उभे मंदिर। काय परिस्थिती आहे एकंदरीत? लवकरात लवकर झालं पाहिजे होतं, त्यांनी व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे होतं। उन्हाचा त्रास होतोय, 2 तासापासून आम्ही उभे आहे। अजून 1-1.5 तास तरी आम्हाला लागणार आहे वेळ। अजूनही 1-1.5 तास लागेल अशी प्रशासनाने त्यांना सांगितलेले आहे। एकंदरीतच आपण पाहतो आहोत मोठ्या प्रमाणावरती इथं गर्दी आलेली आहे। आपण पुरुष विभागाकडे सुद्धा जाऊयात। देखील आपण इथं पाहतोय मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहेत। सर, काय सांगाल, किती वेळापासून आपण या रांगेत उभे आहात? 3 तासापासून ह्या लाईनमध्ये आम्ही उभं आहोत आणि हाफ डे असल्यामुळे आम्ही शाळा करून आलो आणि काही शिक्षक उपाशी पोटी पण आलेले आहेत। निवडणूक अधिकाऱ्यांनी बिलकुल नियोजन केलेलं नाही आहे। ॲक्च्युली ह्या ठिकाणी सेंटर जास्त बूथ वाढवायला पाहिजे होते। जवळजवळ 1200 मतदार एका केंद्रामध्ये आहेत आणि हे लोक सकाळपासून काही लोकांचा सकाळचा नंबर आता संपलेला आहे। ते निवडणूक आयोगाचा निवड ढिसाळपणा मी म्हणेल या ठिकाणी आहे। एकंदरीतच शिक्षकांच्या मतदारांची संख्या पाहता सर्व नियोजन आहे, 5 जिल्ह्यांमध्ये हे नियोजन होणार होतं। काय अडचणी आलेल्या आहेत, काय करायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली लोकसभेसाठी खूप नियोजन सुंदर केलं जातं की शिक्षक मतदार हे 100% मतदान होतं। त्यामुळे त्यानुसार बूथची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे होतं। म्हणजे 500 मतदान एका ठिकाणी करायला पाहिजे होतं। बीडी भालेकर या ठिकाणी लोक 10-20 मिनिटांमध्ये लगेच घरी जाऊ राहिले, पण ह्या ठिकाणी लोक 5-5, 4-4 तास लाईनमध्ये असून सुद्धा लोक घरी नाही जाऊ राहिले। बूथची संख्या वाढवायला पाहिजे। ॲक्च्युली 500च करायला पाहिजे मतदान संख्या। काय एकंदरीत शिक्षकांमध्ये या निवडणूक प्रक्रियेविषयी थोडा रोष वाटतोय का, काय वाटतंय तुम्हाला?
नाही तसं नाही, ज्यांना जो उमेदवार आवडेल तो त्यांना मतदान करेल. ज्या उमेदवार निवडणूक प्रक्रियेचं म्हणजे आता जे काही आता शासनाच्या पद्धती शासनाची जे काही आता यंत्रणा आपण बघतो, ढिसाळ यंत्रणा झालेली आहेत. महिला मतदार त्या उन्हामध्ये उभे आहेत. सिनियर सिटीजन्स आपल्यासाठी आपण बघतो आहोत की जे आता सिनियर शिक्षक आहेत ते सुद्धा उभे आहेत. एकंदरीत हा रोष या प्रक्रियेवर आता काही तुमचा राग व्यक्त तेच म्हटलं की फक्त मतदान बूथ वाढवले पाहिजे, संख्या मतदानची बूथ वाढवले पाहिजे. 500-400 पद्धतीने केले की मतदान सुरळीत होऊन जाईल, एवढंच माझं म्हणणं. निश्चितच शिक्षकांचं मतदान हे 100% होत असतं हे माहीत असून सुद्धा प्रशासनाकडनं कुठेतरी कार्यभारामध्ये ढिसाळपणा झाल्याचे बोलले जात आहेत.